नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, झणझणीत आणि सर्वांना आवडणारी बेबी कॉर्न भजी। सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गरम करायला। 1 ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे। पाणी गरम होईपर्यंत आपण बेबी कॉर्नला धुवून घ्यायचं आहे, 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। अशाच पद्धतीने 2 वेळा धुवून घ्यायचं। आता हे कॉर्न मी 2 वेळा धुवून घेतलेले आहेत। 9 नग आहेत, छोटे आहेत। आणि पाणी आता कोमट गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे शिजायला घालायचे आहे। 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। शिजवून घेतल्यावरती मऊ होतात आणि भजी पटकन तयार होते। आणि याच्यानुसार चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, चिमूटभर। आधीच आपण मीठ घातलं ना, आतपर्यंत मिठाची चव जाते, त्यामुळे आधी थोडंसं घालायचं आणि मग शिजवून घ्यायचं 5 मिनिट। बेबी कॉर्न आपण शिजून घेईपर्यंत आपण पिठाची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। अर्धी वाटी पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन घेतलं, पाव चमचा हळद घ्यायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे किंवा आपल्याला आवडीनुसार घ्यायचं आहे। खायचा सोडा घ्यायचा 5 चमचा, 1 छोटा चमचा ओवा घ्यायचा, घासून घालायचं आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। आधीच पण थोडं घातलेलं आहे, थोडं बघून घालायचं। मिक्स करून घेऊया। इकडे बेबी कॉर्न सुद्धा शिजत आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे आणि 2 मिनिट झाल्यानंतर बंद करायचं। तोपर्यंत आपण पीठ मिक्स करून घेऊया। लागेल तसं थंड पाणी घ्यायचं, मिक्स करून घेऊया। आणखी थोडंसं पाणी घालायचं। पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे पीठ असं पाहिजे, तयार झालेलं आहे। आता हे थोडंसं चटपटीत होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं लिंबू रस घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। हे पीठ आता तयार झालेलं आहे। कॉर्न शिजून तयार झालेले आहे। हे पीठ असं पाहिजे, तर शिजून तयार झालेलं आहे। असं गाळणीने काढून घेऊया। पाणी निथळून काढायचं। आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। भजी करण्यासाठी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कॉर्न कापून घेऊया। आपण आता कापून घेऊया। एकाचे 2 भाग करू शकतो किंवा 4 किंवा अख्खं केलं तरी चालतंय। मी दोन्ही अर्धे अर्धे बनवते किंवा याचे 4 भाग केले तरी चालतात। लांब लांब छान वाटतात, त्यामुळे मी लांब बनवते। 1-2 असेच ठेवते। तेल आता गरम झालेलं आहे। कॉर्न घ्यायचे, असे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। दोन्ही बाजूला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि हळूच तेलामध्ये सोडून द्यायचं। अशाच पद्धतीने सर्व सोडून द्यायचं तेल लावून। अशाच पद्धतीने पीठ लावून सोडून द्यायचं तेलामध्ये। आता फिरवूया चमच्याने। वरचे खाली, खालचे वर करून द्यायचे सर्व। आधीच आपण बेबी कॉर्न शिजवून घेतलेले आहेत।
ह्याला तळायला वेळ लागत नाही, पटकन होतं. आता हे तळलेले आहेत, काढून घेऊया आपण. हे बेबी स्वीट कॉर्न आपण चहासोबत, चटणीसोबत, सॉसबरोबर खाऊ शकतो आणि खूप छान लागतं आणि खूप पौष्टिक आहे. आणि ही होती आपली बेबी कॉर्न भजी रेसिपी. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. अशीच जयश्रीज रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.